क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान. मित्रांनो, आपण 26 जानेवारी गणतंत्र दिवस म्हणून साजरा का करतो, तर चला आपण सगळी माहिती जाणून घेऊयात. चला या व्हिडिओमध्ये. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण खरा प्रश्न असा होतो की खरंच आपण पूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत का? कारण देश अजूनही ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यांवर चालत होता. आपला झेंडा होता, पण आपले स्वतःचे नियम नव्हते. लोकांना स्वातंत्र्य मिळालं होतं, पण त्यांच्या हक्काची खात्री नव्हती. तेव्हाच देशाच्या महान नेत्यांनी ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि अनेकांनी मिळून एक स्वप्न पाहिलं. एक सुंदर असं स्वप्न पाहिलं. अशा भारताचं स्वप्न जिथे प्रत्येक माणूस हा समान असेल, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असेल, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार असेल, तो माणूस श्रीमंत असो वा गरीब, सगळ्यांना समानतेचा अधिकार असेल. आणि हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसाचा कालावधी लागला. मित्रांनो, अथक परिश्रमानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारत देशाचं संविधान तयार झालं. जे संविधान जगातील सर्वात मोठं संविधान असं म्हणूनही ओळखलं जातं. जगभरामध्ये अशी ओळख आहे की भारत देशाचं संविधान हे जगभरातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, लोकशाही असलेलं. आणि ते संविधान लागू करण्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते पंडित जवाहरलाल नेहरू ते संविधान जेव्हा तयार झालं, ते अर्पण करण्यासाठी बाबासाहेब, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या देशातले महान नेत्यांना तिकडे गेले आणि त्यांच्या हाती हे संविधान दिलं. आणि ते संविधान 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशावर लागू झालं आणि तेव्हापासून आपला देश चालायला लागला. आता तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असेल की 26 जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आला, तर चला आपण जाणून घेऊया पुढेही. व्हिडिओ संपलेला नाही आहे. कारण याच दिवशी 26 जानेवारी 1930 साली भारतीयांनी पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्या ऐतिहासिक आठवणीला सन्मान देण्यासाठी संविधान 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आलं. 26 जानेवारी 1950ला भारत हा संपूर्ण एक गणराज्य म्हणून जगासमोर उभा राहिला. आता देशाचा राजा कोणताही माणूस नव्हता, तर संविधान होते. 26 जानेवारीला भारताचं संविधान लागू करण्यात आलं. म्हणूनच आपण पूर्ण देशभरामध्ये 26 जानेवारी गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या संविधानाचा उत्सव म्हणून मनवला जातो. हे आठवण्यासाठी की हा देश व्यक्तींवर नाही, तर भारत देशातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीवर चालतो आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्यावर चालतो. हा दिवस आहे समानता, न्याय आणि स्वातंत्र्याचा. जर तुम्हालाही वाटत असेल की भारताचं खरं सामर्थ्य हे भारतीय संविधानामध्ये आहे, तर नक्की कमेंटमध्ये जय भारत जय संविधान लिहायला विसरू नका. आणि त्या महापुरुषाला विसरू नका ज्यांच्यामुळे आपल्याला लोकशाही भोगायला मिळाली. लोकशाहीमध्ये आपण आज जगत आहोत. राजेशाही नाही, हुकुमशाही नाही, तर ती लोकशाही आपल्या त्या महामानवांनी दिली, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण ही 26 जानेवारी दिवस हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करणार आहोत आणि तो करतच राहू जोपर्यंत भारत देशामध्ये लोकशाही लागू आहे. म्हणून त्या महापुरुषाला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भीम जय भारत जय संविधान लिहायला विसरू नका. तर तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो, 26 जानेवारी हा का साजरा केला जातो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. कमेंटमध्ये फक्त एकच कळवायचं आहे, जय भीम जय भारत जय संविधान. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, जय भीम जय भारत जय संविधान. चला, बाय.